चला मुलांनो, तर बघा आपल्या संख्या प्रकारामधली आपली तिसरी संख्या आहे पूर्णांक संख्या। तर या अगोदर आपण दोन संख्या शिकल्यात, कुठली? एक नॅचरल संख्या म्हणजे नॅचरल नंबर, दुसरी आहे पूर्ण संख्या आणि तिसरी आहे आपली पूर्णांक संख्या। तर पूर्णांक संख्येला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणत असतो? तर इंटिजर म्हणत असतो। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या संख्या ज्या आहेत इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये त्यांची नावं मी सांगण्याचा उद्देश असा आहे की बरेचसे जे आपले विद्यार्थी आहेत ते सगळ्याच मीडियममधून इथं आपले व्हिडिओ बघत असतात, त्यामुळे त्यांना समजण्यासाठी मराठी आणि इंग्रजी दोन्हीही लँग्वेजचा मी तो उपयोग करत आहे। त्यामुळे लक्षात घ्या की इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला काय म्हणतात। तर पूर्णांक संख्या म्हणजे काय? इंटिजर्स। आणि लगेच आपल्या डोक्यामध्ये पहिला प्रश्न येतो की बाबा पूर्णांक संख्या म्हणजे इंटिजर, तर आता याला डिनोट कशाने करायचं, म्हणजे कशाने दर्शवतात? तर आता प्रत्येकाला असं वाटत असेल की आता पहिल्या आपण नॅचरल नंबरमध्ये आपण काय केलं? एन ने डिनोट केलं, होल नंबरमध्ये काय केलं? डब्ल्यू ने डिनोट केलं, आणि आता प्रत्येकाला वाटत असेल की इथं सुद्धा आपल्याला इंटिजर्स आहे म्हणजे आय ने डिनोट करायचं आहे। तर बरेच जण आय ने पण डिनोट करतात, दाखवतात की ह्याला आय ने डिनोट करा, पण जर बघायला गेलं तर झड या अक्षराने या पूर्णांक संख्येला आपण डिनोट करत असतो। आता तुम्हाला प्रश्न पडला असं की झड या अक्षराने का? तर बघा, झड हा वर्ड जो आहे तो जर्मन शब्दापासून किंवा जर्मन वर्ड आहे। तर झड पासून एक शब्द बनतो, कोणता? झॅलेन। झॅलेन म्हणजेच काय? संख्या। तर जर्मनमध्ये इंटिजर्सलाच आपण काय म्हणत असतो? झॅलेन। तर झॅलेन पासून हा झड शब्द इथं आलेला आहे आणि आपण या पूर्णांक संख्येला म्हणजेच या इंटिजर्सला झड या अक्षराने डिनोट करत असतो किंवा दर्शवत असतो, म्हणून याला आपण आयनी न दर्शवता झडनी इथं दाखवत असतो। आणि झॅलेन म्हणजे काय? तर संख्या, अनेक संख्या असा त्याचा इथं अनेक संख्या। झॅलेन म्हणजे काय? अनेक संख्या, अनंत संख्या असा त्याचा इथं काय होत असतो? अर्थ होत असतो। तर बघा मुलांनो, पूर्णांक संख्या म्हणजे काय? थोडक्यात जर सांगायला गेलं तर संख्या रेषेवर मांडता येणाऱ्या सर्व संख्या ह्या काय असतात? तर पूर्णांक संख्या असतात। जर आपल्याला इथं व्याख्या बघायची झाली तर बघा, धन संख्या, ऋण संख्या आणि काय? शून्य यांचा जो समूह असतो, यांचा जो समूह बनतो त्यालाच आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो। पूर्णांक संख्या असे म्हणतो। म्हणजे पूर्णांक संख्यामध्ये कुठलीही एक संख्या नसून कशा किती प्रकारच्या? तीन संख्या आहेत बघा, धनसंख्या, ऋण संख्या आणि आपला शून्य। ह्या तिघांनी मिळून ज्या संख्या इथे येतात, हे तिघही मिळून ज्या वेळेस आपण इथं संख्या लिहितो त्यावेळेस काय होईल की हा समूह जेव्हा इथं तयार होईल त्यालाच आपण काय म्हणणार? पूर्णांक संख्या। जर आता तुम्ही इथं बघितलं शून्य, शून्याच्या उजव्या बाजूला, शून्याच्या उजव्या बाजूला धनसंख्या 1 2 3 4 5 अशा प्रकारे अनंत त्या काय होतील? वाढत जातील। आणि शून्याच्या डाव्या बाजूला -1 -2 -3 -4 आणि -5 अशा प्रकारे ह्या काय होतील? इकडं वाढत जातील। आता वाढत जातील म्हणण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा की शून्याच्या उजव्या बाजूला धन संख्या असतात। कुठल्या? धन म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आपण ज्याला म्हणतो, आणि शून्याच्या डाव्या बाजूला ऋण संख्या असतात। ऋण म्हणजेच काय? तर निगेटिव्ह नंबर। आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की शून्याच्या उजव्या बाजूला धन संख्या ह्या वाढत जातात। काय होतात? तर वाढत जातात, वाढत जातात। आणि शून्याच्या डाव्या बाजूला ऋण संख्या ह्या काय होत असतात? तर वाढत जातात, म्हणजे लहान होत जातात असं म्हणायचं। लहान होतात आणि इकडं काय होतात? ह्या मोठ्या होत जातात। इकडेही या वाढतीलच, पण इकडं काय होतील? लहान होतील आणि इकडं काय होतील? मोठ्या होत जातील। मग आता इथं तुम्हाला प्रश्न पडला असेल की लहान कशा होतील? हा, इकडे 1च्या अंतर 2, 2च्या अंतर 3, 3च्या अंतर 4, 4च्या अंतर 5 ह्या संख्या वाढतात, पण इकडं सुद्धा 1 2 3 4 5 वाढतच चालल्यात। पण इथं याचा अर्थ उलटा घ्यावा लागेल आपल्याला, कारण इकडं बघा एक साधी गोष्ट तुम्हाला सांगते, 2 मुलं आहेत, हे अशा प्रकारचे 2 मुलं आहेत। तर एकाच्या डोक्यावर 100 रुपये कर्ज आहे आणि एकाच्या डोक्यावर फक्त 2 रुपये कर्ज आहे। कसं? तर एकाच्या डोक्यावर 100 रुपये कर्ज आहे आणि एकाच्या डोक्यावर 2 रुपये कर्ज आहे। तर मला सांगा सगळ्यात लवकर कर्ज कोण फेडणार? हा 2 रुपयेवाला, कारण याचं जे कर्ज आहे ते खूप कमी आहे, बरोबर आहे। मग आता याच्याकडे 100 रुपये कर्ज आहे,
म्हणजे हा काय श्रीमंत नाही झाला, हा सगळ्यात गरीब माणूस झाला. का झाला? कारण याला 100 रुपये फेडण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. मग सगळ्यात लहान संख्या जी वजामध्ये दाखवली जाईल ती सगळ्यात मोठी असणार आणि सगळ्यात मोठी संख्या जर वजामध्ये दाखवली गेली तर ती सगळ्यात लहान संख्या असणार. मग आता इथं तुम्हाला प्रश्न काय पडतो बघा मुलांनो, की सर्वात मोठी, प्रश्न काय आहे, सर्वात मोठी धनसंख्या. सर्वात मोठी धनसंख्या जर तुम्हाला, धन म्हणजे धन पूर्णांक संख्या आपण इथं म्हणू, धन पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या कोणती, तर सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या सांगता येत नाही. सांगता येत नाही. का बरं? कारण सगळ्यात लहान धन पूर्णांक संख्या कोणती, 1 आहे. मग आता इथून पुढच्या संख्या वाढत चालल्यात आणि त्या अनंतापर्यंत वाढत जातील. कशा वाढत जातील? तर अनंतापर्यंत वाढत जातील, इन्फिनिटीपर्यंत. तर मग सगळ्यात मोठी, सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या आपल्याला सांगता येणार नाही. आणि तिथं दुसरा प्रश्न जर आपण विचारला की सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती, तर सर्वात लहान धन पूर्णांक संख्या 1 ही आहे. कोणती आहे? तर 1 ही आहे. हे झालं धन पूर्णांक संख्येच्या बाबतीत. आता आपल्याला विचार करायचा आहे ऋण पूर्णांक संख्येच्या बाबतीत. तर ऋण पूर्णांक संख्येच्या बाबतीत जर आपण पहिल्याच प्रश्नासारखा जर प्रश्न विचारला तर सर्वात मोठी कशी, तर सर्वात मोठी ऋण पूर्णांक. आता इथं काय घ्यायचं आपल्याला? ऋण पूर्णांक. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती असा प्रश्न विचारला तर सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे? -1. आता सांगितलं मी, -1 आहे. कारण इथं काय करायचं आपल्याला, जेवढी संख्या लहान दिसायला वजामधली किंवा ऋण पूर्णांक संख्या जेवढी लहान असेल तेवढी ती मोठी असते आणि जेवढी संख्या वाढत जाईल वजामध्ये किंवा ऋण पूर्णांक संख्या जेवढी मोठी असेल तेवढी ती लहान असते. त्याच्यामुळं सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या जर बघितली तर -1 आहे. आणि सर्वात, आता काय विचारले, ही मोठी झाली तर सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही. सांगता येत नाही. कारण काय होईल, सर्वात मोठी जर ऋण पूर्णांक संख्या विचारली तर -1 सांगायचे आणि इकडे ह्या संख्या काय होतील, अशाच वाढत जातील. मग सगळ्यात शेवटची जर ऋण पूर्णांक संख्या तुम्हाला विचारली तर ती तुम्हाला सांगता येणार नाही, कारण त्या अशाच मोठ्या मोठ्या होत जातील आणि वजामध्ये असल्यामुळे त्यांची किंमत ही लहान असेल. त्याच्यामुळे सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही किंवा ती सांगता येणार नाही. आता शून्याच्या बाबतीत बघा, आता आपण धन आणि ऋण संख्या बघितल्या मुलांना. आता आहे शून्याचा. शून्य ही संख्या धन किंवा ऋण पूर्णांक नाही. तर मग शून्याला आपण काय म्हणू शकतो मुलांनो, तर 0 ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे. 0 ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे. मध्यवर्ती म्हणजे काय, तर बघा धन पूर्णांक संख्या आणि ऋण पूर्णांक संख्या या दोघांना सेपरेट करण्याचं काम हे 0 आपलं काम इथं करत असतो. म्हणून आपण 0ला इथं काय म्हणलेलं आहे मुलांनो, तर 0 ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे. आणि लक्षात ठेवायचं किती संख्या, 0 ही संख्या धन किंवा ऋण पूर्णांक नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, कारण याच पॉईंटवर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडतात, ऑप्शन येत असतात. 0 ही समसंख्या आहे, 0 ही विषम संख्या आहे, 0 ही धन पूर्णांक संख्या आहे, 0 ही ऋण पूर्णांक संख्या आहे. त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कुठलं ऑप्शन तिथं निवडायचं आणि आपलं उत्तर बरोबर लिहायचं. त्यामुळे जे पॉईंट इथं तुम्हाला सांगितले ते पॉईंट सगळे लक्षात ठेवायचेत. आणि शून्याच्या बाबतीत आपण बऱ्याच वेळेस चुकत असतो. तर 0 ही संख्या धन किंवा ऋण पूर्णांक नाही, 0 ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण पूर्णांक संख्येविषयी बघितलं. तर पूर्णांक संख्या म्हणजे काय, आपण त्याला इंटिजर्स म्हणतो.
आणि ह्या पूर्णांक संख्येला कशाने डिनोट करायचं तर झड या अक्षराने करायचे। झडपासून झॅलेन म्हणजे संख्या, अनेक संख्या असा शब्द तयार झाला। आणि हा शब्द आला कुठून तर जर्मन वर्ड आहे, हा कुठून आलाय तर जर्मनमधून आलाय असं आपण म्हणू शकतो। आणि याची जर व्याख्या बघायला गेली तर धन ऋण शून्य म्हणजे धनसंख्या, ऋणसंख्या आणि शून्य यांचा जो समूह बनतो किंवा या तिघांना मिळून ज्या संख्या तयार होतात एकत्र तर त्यालाच आपण पूर्णांक संख्या असं म्हणू शकतो। त्याच्यामध्येच बघा ह्या संख्या रेषेवर सुद्धा दाखवता येतात, जसे -1, -2, -3, -4, -5 ह्या शून्याच्या डाव्या साईडला असतात आणि त्या वरचेवर काय होत असतात तर लहान होत जातात। आणि शून्याच्या जे उजवी साईड आहे त्या साईडला धनसंख्या असतात, ज्या 1, 2, 3, 4, 5 अशा त्या वाढत जातात पण त्या मोठ्या होत जात असतात। तर याच प्रकारे आपण प्रश्न बघितले मुलांनो की सगळ्यात लहान जर आपण धनपूर्णांक संख्या बघितली तर 1 आहे, पण जर आपण त्याच ठिकाणी विचार केला की सगळ्यात मोठी किंवा सर्वात मोठी धनपूर्णांक संख्या जर विचारली तर ती आपल्याला सांगता येणार नाही। आणि इथं जर विचार केला तर सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या, सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या ही -1 आहे आणि सर्वात लहान ऋणपूर्णांक संख्या जर तुम्हाला विचारली तर ती तुम्हाला सांगता येणार नाही, कारण काय होईल जेवढी संख्या मोठी तुम्हाला वजा चिन्हामध्ये दिसेल तेवढी ती लहान असेल। त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, कोणती संख्या लहान आणि कोणती मोठी ह्या गोष्टी डोक्यामध्ये व्यवस्थित ठेवून पुढचा अभ्यास तुम्ही करा।